नमस्कार. आज माझ्यासोबत रमेश पाटील, एक ख्यातनाम नाव आहे. कागल शहरात राहतात. कोल्हापूर जवळ एक कागल शहर आहे. तिथले ते हॉटेल व्यावसायिक आहेत. गेले अनेक वर्षापासून आनंदकुंजमध्ये येऊन उपचार घेण्याचा त्यांचा सिलसिला नेहमी चालू असतो. 15 वर्ष झाली. ऍक्च्युली त्यांच्या जीवनामध्ये थोडेसे अनेक अप्स अँड डाऊन्स म्हणता येतील. वयाच्या 30च्या आतच त्यांचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता. मला वाटतं त्याला झाले 30 वर्ष. 10 मार्च 1996 त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये एक पाय त्यांचा गमावा लागला आणि एवढा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्यातून पुढची 30 वर्ष त्यांनी अगदी स्वास्थ्यसंपन्न त्यांनी घालवलेली आहेत. नेहमी चेहऱ्यावरती स्मितहास्य, नेहमी एक ऊर्जेचा ओसंडून वाहणारा त्यांचा जो काही पर्सनॅलिटी आहे, तर त्याविषयी थोडंसं आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. दरवर्षी तुम्ही आनंदकुंजमध्ये येता. हो. पहिल्यांदा तुम्हाला काय यावंसं वाटतं? या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मी आता 2011 पासून आनंदकुंजला येतो. आल्यापासून प्रत्येक वर्षी येण्याचं सातत्य असं कारण की आजूबाजूला ह्या एरियामध्ये प्रदूषण नाही आहे. मुळात इथली हवा, शुद्ध पाणी, शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि इथले जे डॉक्टरांच्या बरोबर असणारे सहकारी, अटेंडंट, मनापासून आपलं घरच्यासारखं स्वागत इथं होतंय. त्यामुळं 10 दिवस कसे निघून गेले आमचं आम्हाला समजत नाही आणि पुढील वर्षाची ओढ लागून आम्ही निघून जातो याची परिस्थिती आहे. तर तुम्ही 10 दिवस नेहमी येता, उपचार घेता, बरोबर. या सगळ्या गोष्टींमध्ये मेन मुख्य चिकित्सा पद्धती जी आपली शिवांबू चिकित्सा आहे, बरोबर, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? शिवांबू हे तर पृथ्वी तलावाचं मी म्हणतो अमृत आहे. हे जर प्रत्येकाने घेतलं तर रोग किंवा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणारच नाही. पण होऊ नये याची जर काळजी घ्यायची असेल आणि आत्ताच्या जीवनामध्ये आपल्याला मनसोक्त मनापासून जगायचं असेल तर प्रत्येकाने हे शिवांबू सकाळी घेतलंच पाहिजे. ऍक्च्युली काय होतं, कोल्हापूरकरांना आपण बघतो नेहमी बरोबर, आजारी पडल्यानंतरच डॉक्टरकडे जायचं सुस्त आहे. बरोबर. आजारी पडू नये म्हणून काहीच करत नाही. हा. मग त्याच्यामध्ये ह्या शिवांबूचा निसर्गोपचाराचा रोल तुम्हाला काय वाटतं? 100% प्रत्येकाने शिवांबू घेतले पाहिजेत आणि शिबिर हे अटेंडच केलं पाहिजे. आणि इथं काय म्हणतोय आपण, कोल्हापूरपासून एवढ्या जवळ आहे, ह्याचा फायदा कोल्हापूर शहरवासींनी घेतलाच पाहिजे. त्याचा बेनिफिट त्या झाल्यानंतर त्या लोकांच्या लक्षात येणार. प्रत्येक वेळेला तुम्ही येता. आता किती दिवस उपवास केला? मी आता ह्या 10 दिवसामध्ये 6 दिवस उपवास केला. 6 दिवस बिन काही खाता पिता? बिन काही खाता पिता, फक्त शिवांबू, पाणी, निसर्गाची हवा आणि पाणी आणि तुमच्या घरच्यांना तरी पटतं का की तुम्ही 6 दिवस उपवासात राहिले? हा, त्यांनाही माहिती झालं. त्यांनाही माहिती झालेलं झाली. आहे. पण बऱ्याच वेळेला इथे येण्याच्या अगोदर ज्या वेळेला उपवासाविषयी सांगितलं जातं त्यावेळी लोकांना बराचसा प्रश्न असतो, डॉक्टर मी 3 तास न खाणारा माणूस असं 5 दिवस 6 दिवस कसं काय उपवास करू नाही, शकतो? पण इथली वस्तुस्थिती ते मी काय सांगितलं सर, की इथली हवा, इथले पाणी, इथले आचार विचार आणि मुळात जे अमृत आहे ते शिवांबू आणि त्याच्याबरोबर पण पाणी जे पितो त्याच्यामुळे भूक, तुम्ही 10 दिवस जरी मला उपाशी ठेवला तरी मला त्या भुकीची आठवणी होत नाही. आता 6 दिवस उपवासामध्ये काय काय शरीरामध्ये बदल तुमचं मला जाणवतात? 100%. आलो त्यावेळी माझं 63-64 किलो वजन होतं. पण इथं आल्यानंतर दिवसागणी 1 किलो वजन कमी होत गेलं. तेव्हा मला हलकं फुलकं वाटायला लागलं आणि पंचकर्म म्हणून म्हणतो आम्ही, तोंडावटे होमन आणि भूद्वारे शौचास हे झालेलं आहे. त्याच्यामुळं काही टॉक्सिन्स राहिलेले नाहीत असं मला वाटतं. मी आता आज सकाळी तर अक्षरशः फुलं पांखरासारख्या परिस्थिती झाली. तुम्ही येता नेहमी प्रत्येक वास्तव्यामध्ये तुम्हाला इतर काही पेशंट पण बघायला हो. भेटत असतील. अगदी सर्दीपासून कॅन्सर पर्यंत लोक असतात. बरोबर. त्यांना बघितल्यानंतर त्याच्यामध्ये झालेल्या बदलांविषयी तुम्हाला काय वाटतं? 100% फरक जाणवतो. ज्यावेळी तू इथं ऍडमिशन घ्यायला आला, आता आम्ही जनरल सगळी फिरत असतो किंवा जेव्हा रिकामी वेळ असतो न कळत पेशंट आले की आपण बघतो. आल्यावरची त्याची परिस्थिती आणि 3 दिवसांनी पटतही नाही की बाबा हा कॅन्सरला होता, त्याला चालता येत नाही किंवा त्याला दोघं धरून घेऊन येतात. पण नंतर त्याचं तो चालत येतो याचं कौतुक वाटतं आपल्याला आणि आम्ही बोलूनही दाखवतो त्या पेशंटला, अरे तो आला त्या दिवशी काय होतं आणि आज 3 दिवसात तो पण मान्य करतो सर, हो आमच्यात फरक पडला. आणि असं जनरली त्यांच्याकडे लक्षात येते की आम्ही बरेच दवाखाने फिरून आलो
पण कॅन्सरला कुठंच काय पर्याय नाही. पण इथं आल्यानंतर 100% आम्हाला गॅरंटी वाटते म्हणतात की कॅन्सर हा रोग बरा होतो. खरं आहे का? अगदी खरं, अगदी खरं. मला सांगा की बऱ्याच आता जी काही युवा पिढी आहे, बरोबर, सगळीकडे फास्ट फूडचा जमाना आहे. अशा वेळेला त्यांना शिवांगूविषयी सांगितलं जातं त्यावेळेला त्यांना ती प्रायोरिटी वाटत नाही आता. नाही. या क्षणाला ज्यावेळेला ते आजारी पडतात, सगळ्या डॉक्टरांकडे फिरून येतात, त्यावेळेला पण त्याची गरज वाटायला लागते. तर या युवा पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? आता युवा पिढीला मी हाच सल्ला देतो की मी प्रथम सुरुवातीला मी एकटाच येत होतो. त्यानंतर 5 वर्षापूर्वी मी माझ्या आईना घेऊन आलो, वय जादा असल्यामुळं त्यांनाही त्याचा परिणाम दिसला. मग मिसेसना घेऊन आलो, तिलाही फरक जाणवला. मग मी माझ्या मोठ्या मुलीला घेऊन आलो, वयाच्या सर्वसाधारण 28व्या वर्षी. त्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी छोट्या मुलाला घेऊन आलो, त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी. तर त्यामुळे मला सगळ्यांना असं सांगणं आहे की मी माझ्या मुलांना हे इथलं वातावरण, इथली जी शुद्धी प्रक्रिया आहे ही त्यांना मी समजून देण्यासाठी घेऊन आलो. तसं प्रत्येकाने जर आपण आपल्या मुलाने आणि आपणही जरी इथं सर्वजण आला तर त्याचा तुम्हालाच लाभ होईल असं मला वाटतं. इथे बरेचसे निसर्गोपचाराबरोबर काही सत्संगाचे विचार असतात, वेगळे आपण लेक्चर्स इथे घेतो, प्रवचन घेतो, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, हे लेक्चर आणि प्रवचन सर जनरली आज बाहेर कुठंच मिळत नाही. आणि अध्यात्म आणि सामाजिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर आम्ही कुठंपर्यंत आहोत ह्याची जाणीव इथं आल्यानंतरच लक्षात होते. आणि आज हे समाजामध्ये गरजेचं आहे. हे शिक्षण वयाच्या मुलांच्या 18 ते 20 पासून मिळालंच पाहिजे असं मी त्याच्या मताचे सहमत आहे. दर्शकांना मला सांगायला आवडेल की अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आहे, नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेलं हे व्यक्तिमत्व असतं. सकाळी 25 वर्ष एका पायावरती पोहत आहेत, हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप चांगलं असंच नेहमी आरोग्य संपन्नता लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. मी आपल्याला धन्यवाद देतो. नमस्ते.